मारायचा आहे चेंडू. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू. दबाव वाढतोय संघावर. आता मात्र मारलाय. हवेत आहे चेंडू. बघूया काय होतंय. आणि झेलबाद झालाय. बॅटच्या मधून अजून धाव आलेली नाही आणि फलंदाज मात्र बाद होत आहेत. प्रवीण गेलाय दीपकची जागा घ्यायला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी होते ते म्हणजे सोमनाथ भैस 11 संघाकडून. दुसरं षटक चालू आहे. बॅट मधून अजून धाव नाही. आता मात्र मारलाय. हवेत मारलेला चेंडू आणि जबरदस्त झेल. अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपलाय तिथं. खरोखरच कौतुक करावं लागेल त्या खेळाडूचं. अप्रतिम असा झेल टिपलाय. आणि हाच फरक आहे आपल्या टीम मध्ये आणि या टीम मध्ये. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या टीम मध्ये आहेत. मला वाटतं स्पर्धेतील उत्कृष्ट झेल असेल हा. आणि बॅटनं अजूनही धाव आलेली नाही आणि 3 फलंदाज बाद झालेत कोळेगाव संघाचे. महेश जातोय. पुढचा फलंदाज महेश जातोय. सोमनाथ भैस 11 संघानं सामन्यावर मजबूत पकड तयार केले. विकेट मात्र 3 गेलेले आहेत आणि मला वाटतं हा हॅट्रिक बॉल असेल. बघूया. सोमा बोल. हॅट्रिक झालेले पहिले हॅट्रिक झाले. इथं सोमनाथ भैस संघाच्या वतीनं गोलंदाजी करतोय अभि नरोटे. हॅट्रिक पूर्ण केले सोमनाथ भैस संघाच्या खेळाडूनं. स्पर्धेतील पहिले हॅट्रिक. अभिनंदन अभि नरोटे. अंकुश भैस आणि योगेश देशमुख यांचं इथं आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. अंकुश भैस आणि योगेश देशमुख. पुढचा चेंडू बाद झालाय फलंदाज. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. सोमनाथ भैस इथे हजर नाहीत. त्यांनी संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अभि नरोटे व्हिडिओ कॉल करून त्यांनी त्यांच्यासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्याचा स्वीकार करावा. अभि नरोटे, आपण हॅट्रिक घेतलेली आहे. तुमचे कोच तुमचं अभिनंदन करत आहेत. मला वाटतं हा 4था धक्का असेल कोळेगाव संघाला आणि बॅट मधून मात्र धाव आलेली नाही. मोठा संघ आणि आपले संघ यात हाच मोठा फरक आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त अशी फलंदाजी या संघानं केलेले. अजूनही खातं उघडलेलं नाही कोळेगाव संघाचं. अवांतर धावेनं 2 धावा आलेल्या आहेत फक्त आणि षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 2. पूर्णपणे कोळेगाव संघानं हाराकिरी पत्करलेली दिसते. कोणत्याही प्रकारचा प्रतिकार दिसत नाही. कमिटीच्या वतीनं